नमस्कार मित्रांनो. तर आज व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे, की Instagramवर सध्या तरी काही अशा पोस्ट आहेत. एक आयडिया डॉक्टर गुरुवर्य म्हणून. तर त्याच्या रील्स ह्या मोठ्या प्रकारे व्हायरल होत आहेत. तर हा भामटा कोण आहे, कोण नाही मला माहीत नाही. पण डॉक्टर गुरुवर्य म्हणून ह्याची जी Instagram आयडिया आहे, त्याच्यामध्ये तो पुण्यातील जे कोणी देवी उपासक आहेत, त्यांच्या नावाची बदनामी करतोय. तर त्याला मला फक्त एवढंच सांगायचंय, की मूर्खा, एक तर तू दुसऱ्याला भामटा म्हणतोयस. तू भामटा आहेस का? तर तुझ्या Instagram आयडीवर तुझं कोणतंही ओळखपत्र नाहीये. राहिली गोष्ट Instagramवर जर कुठल्या उपासकाच्या जर व्हिडिओ पडत असतील, तर त्याला समाज हा बघणारा असतो. राहिली गोष्ट या क्षेत्रामध्ये शिक्षित, एज्युकेटेड लोक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रतिष्ठित लोक आहेत. आणि राहिली गोष्ट गरीब प्रवर्गामध्ये कधी तुम्ही येऊन बघितलं का, की गरीबाच्या घरात खायला अन्न आहे का? कष्ट सगळे करतात आहेत. नाही असं नाही. पण त्या लोकांना भगवतीपासून त्यांची आस्था आहे, त्यांचा विश्वास आहे या देवीवर. बरोबर? तर देवी कोणाच्याही घरातली असू दे, माझ्या असू दे किंवा कोणत्याही एखाद्या देवी उपासकाच्या असू दे. फक्त सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, की कोणाला काहीतरी कुठल्याही गोष्टीपासून एक अनुभव असतो. काहीतरी एक चाणाक्ष मिळालेली असते. त्यामुळे त्या ती लोकं त्या पाठीमागे पळत असतात. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला अथवा कुठल्याही धर्माला किंवा कुठल्या देवाला बोलण्याच्या आधी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. काय? की आम्ही आमच्या कुळाचार पसरवतोय. तर याच्यात आम्ही कोणतंही चुकीचं काम करत नाही. आणि राहिली गोष्ट पोट भरण्याची. हां, पोटाची खळगी ही प्रत्येकाला भागवावी लागते. त्यामुळे आमच्या धर्मामध्ये प्रत्येक धर्माला हे वेगळं-वेगळं काम वाटून दिलेलं आहे आणि प्रत्येक कुळाला कुळाचार वाटून दिलेला आहे. त्यामुळे यथाशक्ती जे भक्तांना पटतं, ते त्या भगवतीला येऊन अर्पण करतात आणि त्या भगवतीचे सेवक आलेल्या जे संसाधन आहे, ज्या गोष्टी आहेत, त्याच्यातून आपलं पोट भरत असतात. त्यामुळे याच्यात काही चुकीचं आम्हाला तर वाटत नाही. आणि तू हे Instagramवर पोस्ट करून जे काही धर्मांमध्ये वादिवाद पसरवण्याचा प्रयत्न करतोयस, तर माझं सांगणं आहे, की लवकरात लवकर सर्वांनी मिळून या आयडीला रिपोर्ट करा. अन्यथा सायबर क्राईममध्ये या गोष्टीची पडताळणी करून जो कोणी हा व्यक्ती आहे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल. धन्यवाद.